गुड मॉर्निंग। आजच्या सुंदर अशा दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज छान ऊन देखील पडले, नाही तर गेले 2-3 दिवस जरासं वातावरण खराब होतं। तर आजच्या दिवसाची सुरुवात अजून जास्त फ्रेश होण्यासाठी इथे मस्त चहा ठेवलाय। चहा घेतला म्हणजे मग कामाला लागता येतं। शरूला स्कूल असतं तर तिला उठवावं लागतं आणि याला न उठवताच म्हणजे मी उठले की माझ्या मागे मागे उठतो आणि मग देवपूजा वगैरे चालू असेल तर त्याला असं पाहायला बसायला खूप आवडतं। जेव्हा राघव शरूसारखा मोठा होईल तर त्याला देखील शाळेसाठी उठवावं लागणार। आता मात्र न चुकता तो रोज सकाळी लवकर उठतो। आज मी जेवणामध्ये रस्सा भाजी वांगीची बनवणार आहे आणि याचा एक शॉर्ट व्हिडिओ देखील मी अपलोड केला आहे चॅनलवर। तर याच्या वाट्यांमध्ये मी काय काय घातलं वगैरे, तर असं मस्त वाटण करून घेतले आणि आता त्याला फोडणी देणार आहे। फोडणीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं म्हणजे मोहरी तडतडणं। एकदा छान मोहरी तडतडली ना की मग त्याच्यात वाटण घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा वाटणाला थोडंसं तेल सुटेल म्हणजे छान परतले गेले असं दिसेल ना, त्यावेळी त्याच्यात बाकीचे सगळे मसाले घालायचे। तोपर्यंत गडबड करायची नाही, निवांत त्याला छान परतून घ्यायचं आणि मगच हे मसाले ॲड करायचे। मसाले एकदा छान मिक्स झाले की मग त्यामध्ये ज्याची भाजी करायची म्हणजे वांगे असतील, दोडके असतील किंवा जे तुम्ही करणार आहात ते टाकून घ्यायचं आणि ते छान परतून मग त्यात आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं आणि मस्त असं मंद गॅसवर शिजू द्यायचं, जेणेकरून भाजी छान शिजते आणि त्याला एक वेगळीच चव लागते। तर इथे भाजी शिजून तयार आहे। रस्सा भाजी झालेली आहे आणि सुक्या भाजीत मी करडईची भाजी बनवणार आहे। तर या दिवसात हिरव्या पालेभाज्या सगळ्याच खूप छान फ्रेश मिळतात। तर इथे मी भाजीसाठी तडका देत आहे। यामध्ये लसूण महत्त्वाचा असतो। लसूण छान एकदा तळला गेला की मग बाकीचे मसाले हिंग, हळद, तिखट वगैरे ॲड करायचं आणि त्यानंतर मग ही भाजी। ते पालेभाज्यांचं कसं असतं की चिरल्यानंतर एवढं दिसतात की खूप होईल असं वाटतं आणि जेव्हा शिजतात तेव्हा एवढ्याशाच दिसतात, पुरेल की नाही असं वाटतं। तर तुमच्या बाबतीतही असंच होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर यामध्ये ना मी डाळ भिजत घालायला विसरले होते, त्यामुळे मग मी शेंगदाण्याचा कूट घातला आहे किंवा मग हरभऱ्याची डाळ घातली तरी खूप छान होते भाजी। काही जण याच्यात मुगाची देखील डाळ टाकतात, तर ती सुद्धा खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करा। राघव कोण आलं? राघव आत्ता कुठे मला थोडासा निवांत वेळ मिळाला आहे आणि हे पार्सल मला सकाळपासून तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण वेळच मिळत नव्हता। आता पण मध्ये मध्ये राघवची लोडबोड सुरू आहे, पण म्हटलं नाही आधी दाखवूनच घेऊया, म्हणून मग म्हटलं आधी ओपन करूया। तर याला मस्त असं बबल रॅप आलेलं आहे। तर यामध्ये ना मी मेटलच्या बँगल्स मागवलेल्या आहेत, ज्याच्यात 12 कलर आहेत। खूप छान असे ब्राईट कलर दिसत होते। प्रत्यक्षात पाहूया ते कसं आले। तर हे बबल रॅप आहे ना, हे मला आहे ना फोडायला खूप आवडतं, म्हणजे असे बबल हे करत बसायला। पण जेव्हा केव्हा असे बबल रॅपचे पार्सल येतात त्यावेळी मी आधी असं खेळत बसते आणि त्यानंतर पार्सल ओपन करत असते। तर यामध्ये जो 12 कलरचा सेट मी तुम्हाला म्हटलेलं, खूप छान असे कलर्स आलेले आहेत। जसे दाखवले होते इमेजमध्ये अगदी तसेच कलर आलेले आहेत आणि 12चा एक सेट आहे, म्हणजे एक डझन आहेत। हे 12 डझन टोटल बांगड्या आहेत। तर मी ना राघवला लपून इथे पार्सलचं ओपनिंग करत होते, म्हणून म्हटलं की वॉइस ओव्हर करूया याला, आपण बोलायला नको, कारण माझ्या आवाजाने तो परत इकडे आला असता, म्हणून मी इथे वॉइस ओव्हर करत आहे। तर बांगड्यांची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि कलर देखील सगळेच कलर खूप छान आहेत आणि त्याच्यावर थोडेसे असे स्पार्कलचे डॉट आहेत, ते खूप छान दिसत आहे। तर हे मिक्स करून म्हणजे साडीमध्ये जर 2 कलर वगैरे असतील ना, हे मिक्स करून घातल्यानंतरही खूप छान वाटतं। यामध्ये ना मेटलच्या वेल्वेटच्या बँगल देखील मिळतात, पण ते मी ऑलरेडी यूज केलेत आणि त्याचं काय होतं ना, 1-2 वेळा जर त्या आपल्याकडून पाण्यामध्ये भिजल्या गेल्या तर त्याचं वरचं जे असतं वेल्वेट ते थोडंसं डल होऊन जातं। तर तसं या बाबतीत होत नाही, कारण याला थोडंसं स्पार्कल आहे आणि पाण्याने त्यावर काही इफेक्ट होत नाहीत, कलरही ब्राईट आहेत, त्यामुळे खराब होण्याची तर काही भीती नाही। म्हणजे वेल्वेटच्या तुलनेत मी याच बांगड्या तुम्हाला घ्यायला प्रेफर करेल, कारण यात खराब होण्यासारखं काहीच नाही आहे। असंही या बांगड्या काही आपण डेली यूजला वापरत नाही, जेव्हा केव्हा आपल्याला साडी वेअर करायची असते किंवा मग काही फेस्टिवल वगैरे असेल त्याच वेळी घातले जातात, त्यामुळे खराब व्हायचे जास्त चान्सेस नसतात। पण तरीही वेल्वेटपेक्षा त्या जास्त ड्युरेबल आहेत, त्यामुळे जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर याची लिंक मी देईल, डिस्क्रिप्शनमध्येही देईल आणि तुम्ही कमेंट करा, मी तिथे पिन करेल याची लिंक। मला या बांगड्या एवढ्या आवडलेल्या की मी संक्रांतीच्या वाणासाठी सुद्धा म्हटलं हेच वाण मागवावं की काय, पण परत मग साईजचा प्रॉब्लेम आला असता, त्यामुळे म्हटलं नको, ते खूप हेक्टिक झालं असतं की प्रत्येकाची साईज वेगवेगळी आणि द्यायला वगैरे, त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं।
यानंतर मला एक दुपारी पार्सल रिसीव झालेलं आणि यामध्ये जी गोष्ट आहे ना ती प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात ती असणारच आहे, पण ती वापरली जात नसेल तर तिचा वापर देखील नक्की झाला पाहिजे। माझ्याकडे ऑलरेडी ही एक जी गोष्ट आहे ती होती, पण ती थोडीशी खराब झालेली, म्हणून मग म्हटलं की आपण दुसरी घेऊया आणि त्यातून जरा चांगल्या क्वालिटीची घेऊया। तर तुम्हाला दाखवते यामध्ये काय आहे। तर यामध्ये आहे बाईक हेल्मेट, म्हणजे जे कोणी बाईक यूज करतात त्यांनी मस्ट आहे की हेल्मेट वापरलंच पाहिजे। आपण फक्त पोलीस वगैरे दिसलो किंवा काय झालं तर सीट बेल्ट लावतो, हेल्मेट घालतो, पण हे जे काही नियम आहेत हे आपल्या सेफ्टीसाठी, हेच आपण विसरतो। आपण फक्त पोलिसांपासून वाचण्यासाठी यांचा वापर करतो, तर हे खरंच चुकीचं आहे। आमच्याकडे ऑलरेडी एक होतं, पण त्याचं थोडीशी ग्लास पुढून ब्रेक झाली, म्हणून मग म्हटलं की दुसरं घेऊया, कारण यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आपण। दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलं तरी चालेल, पण सेफ्टीच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज नको आहे। तर खूप छान अशी क्वालिटी याची देखील आहे। स्टील बर्डचं हे आहे हेल्मेट। याची पण कोणाला जर लिंक हवी असेल तर ती मी तुम्हाला देईल। आणि घातल्यानंतर खूप कम्फर्टेबल आहे, असं नाही आहे की दिसायला मोठं आहे आणि घातल्यानंतर जड वगैरे वाटतंय, तर खूप कम्फर्टेबल आहे। तर संध्याकाळी थोडासा वेळ होता, म्हणून म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊया, म्हणून मग आम्ही आमच्या इथे एक अंबाबाई मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे। व्हिडिओत मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। अगदी कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं, तर तिथे जाऊन येऊया म्हटलं। तर बघा बाहेरचं वातावरण खूप सुंदर असं झालेलं आहे आणि जसं सकाळी मी तुम्हाला ऊन पडलेलं दाखवलं होतं, पण आता ऊन नाही आहे, आता आभाळ आल्यासारखंच वातावरण आहे। आणि हे ते मंदिर आहे। आजूबाजूचा परिसर म्हणजे इथे फक्त प्लॉटिंग आहे, काही घरं झाली आहेत, काही व्हायची बाकी आहेत। तर बघा याचा कळस जो आहे ना तो अगदी कोल्हापूरच्या मंदिरासारखा आहे, त्याचा कलर पण त्याचमध्ये दिलेला आहे। आणि हे आजूबाजूचा परिसर आहे, खूप भव्य असं मंदिर आहे आणि आजूबाजूलाही खूप जास्त मोकळी जागा आहे। खूप छान असं प्रसन्न वाटतं या मंदिरात आल्यानंतर। दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही म्हटलं थोडीशी रील्स वगैरे काढू, तर मी बरेच दिवस झाले ड्रायव्हिंग केलं नव्हतं, म्हणून मग म्हटलं इथे एखादं माझं रील बनवूया, कारण इथे भरपूर मोकळी अशी जागा होती आणि गाड्यांची ये-जा नव्हती, म्हणून मग इथे थोडंसं ड्रायव्हिंग स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। दर्शन झाल्यानंतर घरी निघालो, तर घरी जाता जाताच हे आंबट गोडचं स्टॉल आमच्याकडे आहे ते लागतं, तर इथली पाणीपुरी खाल्ल्याशिवाय घरी जाणं म्हणजे अगदी पापच आहे, त्यामुळे आधी खाऊनच आम्ही इथून निघतो। खूप सुंदर मिळते। घरी से बाय तर घरी येता येता पिझ्झा बेस आणले होते आणि त्या पिझ्झाला टॉपिंगसाठी मी ते सगळ्या व्हेजीज चिरून त्यामध्ये परतून घेतलेले आहेत। तर यामध्ये चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो वगैरे मी याच स्टेजला टाकते, जेणेकरून त्याचा छान फ्लेवर लागतो। तर पिझ्झासाठी लागणार सगळं मी वर काढून ठेवले। तर सगळ्यात आधी ना मी बेस जो असतो तो साजूक तुपामध्ये तव्यावर असं दोन्ही बाजूनी मस्त शेकून घेते आणि गरम झाल्यानंतर मग त्यावरती चीज जे असतं ते पटकन मेल्ट देखील होतं। तर त्यावर पिझ्झा सॉस लावल्यानंतर ते टॉपिंग जे मी भाज्या वगैरे चिरून घेतल्या ते लावल्या, त्यानंतर त्याच्यावर चीज टाकलं आणि वरून थोडंसं स्पायसी अजून होण्यासाठी चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो घातलेला आहे। तर शर्वर एवढं स्पायसी खात नाही, त्यामुळे तिच्यासाठी साधा जो चीज पिझ्झा असतो फक्त चीज स्प्रेड करून जो बनवतो तो करते। तर खूप छान लागतो असा पण पिझ्झा। आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।